हो पुढे या 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 बघा बघा ना तुम्ही हे मंगळसूत्र बघा. हे तुम्ही हातात घेऊन बघा. हो बघा किती जड आहे. हा भाऊ इकडे ये ये. बघ तू बघ मंगळसूत्र. मला कुठे काय कळतं. अरे बघ रे डिझाईन बघ. हे लोक तर इथे पोहोचले पण खरेदी सुरूही झाली. मला याला उशीर झाला वाटतं. आता मी सरप्राईज कसं देणार. आहे ना जड. आवडलं ना तुला. कळत नसलं तरी वजन कळतं ना. बघ बोल पण अंदाजे या मंगळसूत्राची किंमत काय असेल. फार नाही 12 लाख. बोलपट फक्त 12 लाख. थोडं महागातलं दाखवा. मी तुम्हाला सांगितलं होतं ना अहो सराफांची होणारी सून आहे ती. सराफांची सून म्हणजे कशी अशी दागिन्यांनी मडलेली पाहिजे. ते मंगळसूत्र असं घसघशीत दिसलं पाहिजे नाही का कुंदाताई. बरोबर बोलते ना मी. आपल्या तोला मोलाचं दाखवा जरा. अजून हा दाखवतो ना. ते डायमंड सेट काढ बाहेर पटकन. बर दुसरे बघू. मयुरी छान आहे. अहो पण सर तिकडे सगळे. थांबा सांगतो. बॉक्स काय सर. मयुराज कसं वाटलं. सर पण हे डिझाईन स्पेशली बनवून घेतलं मी तुमच्यासाठी. सर खूप आवडलं. ट्राय करा आता. पटकन. हो. राजवीर अरे अरे बेटा तू कधी आलास. जस्ट आत्ताच बोललो. अरे आम्ही आता ठीक आहे. मामा मिस मयुरींची आवड लक्षात घेऊन हे स्पेशली डिझाईन करून घेतलंय मी मंगळसूत्र त्यांच्यासाठी. आपल्याला तर माहितच आहे ना मिस मयुरी किती सिंपल आहे आणि सगळ्या गोष्टीत सिम्प्लिसिटीच आवडते त्यांना. हीच तर गोष्ट त्यांना इतकी स्पेशल बनवते आणि तेच लक्षात घेऊन मी स्पेशली हे मंगळसूत्र डिझाईन करून घेतलं. अरे पण हे नवीन नवरीला घालण्यासारखं मंगळसूत्र नाहीये. म्हणजे खूप साधं आहे बेटा. कुंदाताई तुम्ही इकडे या. इकडे या. सांगा ना या मुलांना कसं हे मंगळसूत्र सांगा. साधं आहे की नाही. आवडलं का तुम्हाला. नाही ना. अहो मी काय बोलू. मयूला आवडलं असेल तर छानच आहे ना. भाऊ तू तरी सांग ना बेटा. हा तू समजूतदार आहेस ना. बघ अरे राजवीर सराफ मयुरीच्या गळ्यात घालणारे आपल्या मयुरीचा कसं आहे. ती हलकं आहे नाही का. खूप खूप साधं आहे बघ ना. फक्त काळे मणी आहेत. कमॉन राजवीर ऐक ना बेटा. तू हे जे काही डिझाईन केलंयस ना हे मंगळसूत्र हे वाईट आहे असं अजिबात म्हणत नाहीये मी. पण हे कसं साधं आहे ना. सराफांचं मंगळसूत्र कसं घसघशीत दिसलं पाहिजे. मयुरीच्या गळ्यात ते छान वाटलं पाहिजे ना. हे खूप साधं दिसतंय रे बाळा. सॉरी मॅम. म्हणजे तुम्ही चुकीचं बोलताय असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. पण मॅम मंगळसूत्र हा फक्त दागिना नसतो. आमच्या पवित्र नात्याचं एकमेकांवर असलेल्या प्रेमाचं प्रतीक आहे. आणि मॅम मंगळसूत्र असं महागडं किंवा भरजरी असणं असं काही आवश्यक नाहीये. ते साधं काळ्या मण्यांचं जरी असलं ना तरी ते राजवीर सरांसारखं कायम माझ्यासोबत असावं.
असं वाटतं मला. आणि मॅम तुमचा मान राखेनच मी. तुम्ही जे मंगळसूत्र निवडाल ते मी घालेनच कधीतरी. पण मॅम तुमची हरकत नसेल तर हे मंगळसूत्र रोज घालायला आवडेल मला. बघितलंस मम्मा, मला खात्री होती मिस मयुरींना हे डिझाईन आवडणारच. अरे राजवीर, आपली मयुरी खूप साधी आहे, तिला यातलं काहीच कळत नाही. पण आपल्या सराफांचा स्टेटस पण महत्वाचं आहे ना. राजवीर प्लीज. मॅम, हॅलो, तुम्ही सांगा कसं आहे मंगळसूत्र? साधं आहे की नाही? अहो, आपल्यासारखी लोक लग्नात नवरी मुलीला कसे दागिने देतो? असं 4 चौघात उठून दिसली पाहिजे ती, नाही का? राजवीर बेटा, आपण सराफ ज्वेलर्सचे मालक आहोत. अरे, आपल्या लग्नात किती मोठमोठी माणसं येणार आहेत. इतर पिढीतले सगळे मालक येणार आहेत. सगळ्यांची नजर फक्त मयुरीवर असेल की सराफांची सून कशी दिसते, तिने किती वेगवेगळ्या डिझाईन्सचे दागिने घातलेत, किती सोनं घातलंय, त्यात हे असं साधं मंगळसूत्र. उलट मला तुमच्या सुनेची विचार खूप पटले. खूप गोणी आहे ती. हल्लीच्या मुलींसारखा दिखावा नाही तिच्यामध्ये. खूप गोड आहे. राग म्हणू नका, पण खूप समजूतदार आणि खूप गोणी मुलगी आहे. खूप गोड आणि खूप चांगला संसार करेल. खूप नशिबवान आहात तुम्ही. अशी गुणी मुलगी सून म्हणून तुमच्या घरात येते. नक्कीच आहोत आम्ही नशीबवान. चला आता काय कुंदाताई, या दोघांनी ठरवलंय म्हटल्यावर आपल्यालाही आवडलंच आहे. हा, त्यांची आवड ही आपली आवड, नाही का? हो. पण राजवीर, तुझी चॉईस खरंच युनिक आहे. चला चला आपण केबिन मध्ये बसूया. या. हो, ये बेटा मयुरी, ये. चला या या, हो. या. आज मेहंदीचा कार्यक्रम आहे ना घरी? मग मेहंदीने रंगलेले हात पाहायचेत आज मला तुमचे. बरं, मी फोटो पाठवते तुम्हाला. नाही, फोटो काय, ऍटलिस्ट व्हिडिओ कॉल करून दाखवा. नाही तर मी प्रत्यक्षात येईन ना तिथे. हो, आणि मेहंदी रंगली पाहिजे. बर. पण ही तर तुमची परीक्षा आहे. माझी परीक्षा कशी? म्हणजे जेवढा नवऱ्याचं प्रेम असतं ना, तितकी जास्त मेहंदी रंगते. मग तर मेहंदी नक्कीच रंगणार. मयू, ही तुळस ही घेऊन जा आणि तिथे पण हिला अशीच जप. हो ताई. आवडलं तुला? हो, हे सगळंच खूप छान. मयू, माझ्याकडून नवीन जोडप्यासाठी हे छोटस घरट. आई, आई खरंच खूप सुंदर आहे हे. मयू, लग्नानंतर सगळ्यात महत्वाचं काय असतं माहितीये? काय? आपलं घर आणि त्या घरातली माणसं. आता लग्न झाल्यावर बायको, सून, वहिनी म्हणून तुला सगळ्यांच्या सुखदुःखाचा विचार करावा लागणार. आणि आई म्हणून जे संस्कार मी तुला आतापर्यंत दिले आणि तुझ्या भावंडांचं जे प्रेम तुला मिळालंय, सगळं ही नवीन नाती सांभाळताना तुझ्या कामी येणारी बाळा. आणि या सगळ्या वस्तू सतत त्या गोष्टीची आठवण करून देतील. पण आई, मला जमेल ना हे सगळं? अगदी खरं सांगू मयू, संसार म्हणजे तारेवरची कसरत असते ग. आणि आपण जमवलं ना, सगळं जमतं. मला पूर्ण खात्री आहे
तू सुद्धा खूप छान जमावून घेशील हे सगळं. आई, आपली मयू जिथे जाईल तिथल्या माणसाला आपलंसं बनवून घेते. जमेल ग तुला? मयू, हे सगळं रुखवतातलं सामान रुखवतात का ठेवतात माहिती? नाही. कारण लग्नानंतर आपलं आयुष्य सुद्धा या वस्तूंसारखं सुंदर, कलात्मक आणि रुचकर व्हावं यासाठी. आणि या वस्तू फक्त वस्तू नाही आहेत, हे आपल्या माहेरच्या माणसांचे आशीर्वाद आणि आठवणी आहेत. आलं का डोळ्यात पाणी? आई नाही, आता तुझा नवीन संसार सुरू होणार आहे ना या सुंदर घरट्यासारखा. आई, या रुखवताचा खरा अर्थ मला आज समजला. खूप मोठी जबाबदारी असते ग ही, पण तुझे आशीर्वाद कायम. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा. आई, या रुखवतासारखा आनंद आणि गोडवा तू आपल्या या छोट्याशा घरट्यामध्ये टिकवत असताना मी तुला लहानपणापासूनच बघितलंय. प्रत्येक दुःखावर फुंकर घालणारी आणि मला नेहमी आदर देणारी माझी ताई मी नेहमी पाहिलीये. आता मी माझ्या आईला आणि ताईला सासरी घेऊन नाही जाऊ शकत माझ्या, पण या रुखवताच्या निमित्ताने तुमची आठवण कायम माझ्या सोबत असेल. आणि हा, मला माहिती नाही मला हे कितपत जमेल, पण आई तुझ्यासारखं बनण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन. अरे बजरंगा, अरे आपल्या मयूचं लग्न होणार आहे, सासरी जाणार ती आता. चकुली जाणार ना आता, तर तिला रुखवतात काय द्यायचं याचा विचार करत होतो मी. तेव्हा मला असं लक्षात आलं, तुला बॉडीगार्डचं युनिफॉर्म आठवतंय का? आठवतं तुला युनिफॉर्म? हा बॉडीगार्डचा युनिफॉर्म तिला रुखवतात ठेवण्यासाठी द्यायचंय हा विचार केला. हा तिला बोलत होती, अगे मयू, अगं मयू. काय झालं आबा? तुला रुखवतात ठेवण्यासाठी काय द्यावं याचा विचार करत होतो, आणि आम्हाला सुचलं की बॉडीगार्डचा युनिफॉर्म तुला द्यायचा. म्हणजे काय, तुला सासरी माझी आणि बजरंगाची आठवण येत राहील. आता याच्यापेक्षा आणखीन काय आम्ही देऊ शकतो? आमच्यासारखी गरीब माणसं काय देणार? आंबा, तुम्ही असं काय बोलताय? उलट आजवर तुम्ही आणि बाबांनी मला जे शिकवले तीच खरी श्रीमंती आहे. आमचा वारसा पुढे चालव पोरी. मालकाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य. तू छोट्या मालकांची अंगरक्षक आहेस हे विसरू नकोस. तेव्हा बायकोचं कर्तव्य आणि बॉडीगार्डची ड्युटी विसरू नको. ते सोपं नाही, तारेवरची कसरत आहे, पण तू नक्की करशील असं मला वाटतंय. मला खात्री येते. काय मयू, आपण पिढ्यान पिढ्या हेच करत आलेलो आहे. मालकाचं रक्षण करणं हे आपल्या रक्तात आहे. हा युनिफॉर्म आहे ना बॉडीगार्डचा, हा आपला दागिना आहे, आणि हा माहेरचा दागिना आम्ही तुला देतो. त्याची हाब राख, डाग लागू देऊ नकोस. हा, नाही अब्बा, रणशिंगेंची मान खाली जाईल असं मी कधीच काहीच वागणार नाही, चुकूनही नाही.
खूप आठवण येते तुझी. मला पण. काळजी घ्या. आई मी रेडी झाले. हा मयू कशी वाटते? खूप छान. नेहमी मी दुसऱ्यांच्या हातावर मेहंदी काढत असते, आज पहिल्यांदाच माझ्या हातावर कोणीतरी मेहंदी काढणार आहे, तेही तुझ्या लग्नासाठी. खूप खुश आहे मी. ताई तुझ्या पण हातावर मेहंदी काढ आणि मोठी मेहंदी काढ. हो आईच्या हातावर पण आपण खूप मोठी मेहंदी काढ, छान वाटेल नाही? म्हणजे कसं नवरीची आई शोभली पाहिजे ना. तुम्हाला काय जातंय का बोलायला? लग्नामध्ये मुलीच्या आईला भरपूर काम असतं. हे असं मेहंदी काढून बसले तर काम कोण करेल? बघ ते काय नाही, शास्त्र म्हणून थोडीशी काढ. आई तुझं हे नेहमीच आहे हा. आता नाही ऐकणार. बरं मयू ऐक ना, तुझ्या हातावर आपण मेहंदी काढणार आहोत ना, मग ती अशी खूप छान डार्क रंगली पाहिजे बघ, म्हणजे आम्हाला कळेल ना की राजवीर सरांचं तुझ्यावर किती प्रेम आहे. बरं ठीक आहे, पण ताई तुझ्या पण हातावर मेहंदी काढणार आहे, त्यामुळे तुझी पण मेहंदी डार्क रंगली पाहिजे. म्हणजे कसं आहे, आम्हाला पण जरा कळू दे ना विक्रांत भाऊजींचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. अगं ए लाजतीये आई, लाजतीये बघी. गप्प बसा मयू. आई अगं मुलीनो, आता ती ब्युटी येईल मेहंदी काढायला हा, तर मी तुमच्यासाठी ना चहा करून ठेवते. चालेल. आणि थोडंसं खाणं पण आत्ताच करून ठेवते, मग गडबड नको काय. हो. अरे ताई या या या, बसा 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 बसा. हे म्हणून पाणी आण त्यांच्यासाठी, बसा. अहो बाकीच्या कुठे आहेत? त्या नाही आल्या? मेहंदी काढायची आहे ना. ताई कुठे? आई मी आलेच. हो. ए मनू, पाणी आण ग त्यांच्यासाठी. हॅलो, कुठे आहेस? हा मॅम. आत्ताच्या आत्ता घरी निघून ये. आता पण मॅम ते घरी मला आज यायला. कारण नको आहेत मला, तू हवायस इथे ये. चल, नाही तर नोकरी गेली म्हणून समज. मयू मी आज तुला असली रापचिक मेहंदी काढते ना, तू फक्त बघ, तू बघतच बसशील. अगं मी माझ्यासोबत ना एकदम अशा टॉप क्लास 2 अजून मेहंदी आर्टिस्ट बोलवल्यात. काय काय झालं म्हणजे अशा आजच्या हॅपी दिवशी तू अनहॅपी काय? ब्युटी अगं यामिनी मॅमनी भाऊसाहेबला आता अर्जंट बंगल्यावर बोलवलंय. काय? हो. तुझी ती यामिनी मॅडम आहे ना, ती मला तिला ना मी असं. अगे शांत, जरा शांत हो. तू चिडचिड जरा नंतर कर आणि प्लीज आधी माझ्यासोबत चल, मला रेडी कर. मयू पण काय कसं इथे घे. आणि एक ना, यामिनी मॅमनी बोलवलंय म्हटल्यावर मला जावंच लागेल, पण इथे आई आणि ताई उगाच चिडचिड करत बसतील. तू प्लीज त्यांना मॅनेज कर ना. मी घेईन, पण मी काय सांगू मग? मी कसं काहीतरी कारण देतेस? तसं काहीतरी कारण दे ना त्यांना, पण तू आधी आत्ता लगेच माझ्यासोबत चल, मला रेडी कर, मला निघू दे. हा 1 2 3 4 राईटला 1 3 4. नाही नाही मिठू स्टेप बघ. राईटला 1 लेफ्टला 2, राईटला 1 लेफ्टला 2, राईटला 1 लेफ्टला 2. मम्मा मम्मा तू पण कर ना यार. कर ताई, पटकन कर. अरे नाही नाही, काय किती बालिश स्टेप आहे, मी नाही करत. नाही ताई, पुढे छान असेल बघ ना, गॅरी शिकवतोय. कर कर. हा मम्मा, आणि ब्रोच्या संगीत मध्ये आपल्याला नाचायचं ना, आपण जिम्मेदारी घेतली ना, आता नाच आपल्याला माहिती. 1 2 3 4 राईटला 1 लेफ्टला 2, राईटला बरोबर आहे ना? लेफ्ट. हा राईटला 2, हा लेफ्टला 2, राईटला 1 लेफ्टला 2. मॅम, भाऊसाहेब तू तू इथे? ए मी बोलवलंय त्याला, माझं काम आहे त्याच्याकडे. अरे मम्मा, आज तीच त्याचं हे आहे ना. काय हे काय? छुट्टी. चल रिहर्सल कर जा. काय झालं? तू अर्जंट बोलावलं मला? सगळंच अर्जंट आहे. म्हणजे काय सांगते ते नीट आहे.
यापुढे तुला कायम राजवीर सोबत राहायचं, समजलं? हो चुप. माझं बोलणं झालं नाही पण सॉरी. ती 150 मयुरी, तिच्यावर नजर ठेवायची. ती राजवीरशी काय बोलते, कसं बोलते, गोड गोड बोलून कसं त्याला गुंडाळते, हे सगळं मला कळलं पाहिजे. तिचा प्रत्येक नवा डाव आधी मला कळायला, समजलं?